सध्याच्या फास्ट फूडच्या जमान्यात कंदमुळं खाणं दूर, आपण एका दमात किती कंदमुळांची नावं सांगू शकतो असा प्रश्न कुणी आपल्याला विचारला तर आपली नक्कीच पंचाईत होईल. हीच पंचाईत होऊ नये यासाठी कोल्हापुरात एक दोन नव्हे तर चक्क तब्बल 250 प्रकारच्या कंदमुळांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कंदमुळांचं महत्त्व लोकांना समजावं, त्याचं जतन व्हावं, शेतकऱ्यांनी त्याची लागवड करावी यासाठी आयोजित केलेल्या या प्रदर्शनात नेमकी कोणकोणती कंदमुळं होती याची माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी प्रियांका निगवे यांनी. कंदमुळं फळ म्हणून खाल्लं जातं, पण यापासून काही पदार्थही बनवले जातात. काही रुचकर पदार्थ आहेत आणि ते या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले आहेत. जे पदार्थ बनवत आहेत ते आपल्यासोबत आहेत. सर, तुम्ही किती प्रकारचे पदार्थ बनवले आहेत, त्याची स्पेशालिटी काय आहे? जवळजवळ आम्ही इथे 10पेक्षा जास्त प्रकार बनवलेले आहेत आणि प्रत्येक कंदांचं टेक्स्चर आणि त्याचं गुणधर्म आणि स्वभाव कसा आहे ते धरून आम्ही काही रेसिपीज डिझाईन केली. आणि हे प्रत्यक्ष कॉन्ट्रीब्युशन फक्त आमचंच नाही आहे, हे आदिवासींचंच कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे. कारण हे इतक्या काळापर्यंत ही जी समाज आहे त्यांनी ही कंदमुळं जपलेली आहेत आणि त्याचं नॉलेज शिवाय हे पदार्थ पुढं नेण्यासाठी यांच्याशिवाय हे पुढं आपण घेऊन जाऊ शकत नाही. तर आम्ही जे काही पदार्थ बनवले हे त्यांच्यामुळेही आम्हाला काही कळलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही काही वेगळ्या थोडं शहरातल्या लोकांना जिभेसाठी आणि डोळ्यांना दिसायला छान दिसावं ते रंग, त्याचं टेक्स्चर अशा पद्धतीने आम्ही काही वेगवेगळे बनवलं. जसं की आता तुम्ही पाहाल तर आपल्याकडं कबाब बनवलेलं आहे, ते अरबी पासून बनवलेलं आहे. त्याच्यानंतर सूप बनवलेलं आहे, ते मुडुकाटुकल कलगी असं नावाचं तमिळनाडूमध्ये हे प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर पायसम बनवलेलं आहे आपल्या काय म्हणतात नारळाच्या दुधापासून आणि त्याच्यामध्ये पर्पल याम वापरलेलं आहे. आणि टॅपिओकापासून आपण एक जसं माहीमचा हलवा आपण म्हणतो त्याचं एकही आपण तेही बनवलेलं आहे. असे अनेक वेगवेगळे पदार्थ आपण लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून लोकांनी हे कंदमुळं जपावीत, त्याचं कन्झर्वेशन करावं. जे त्यांच्या खाण्यात आलं तर मग ते जास्त कन्झर्व होईल असं आशा आहे या सगळ्या उपक्रमातून. थँक्यू. नक्कीच. जसं आपण आरोग्यासाठी कंदमुळं खूप पौष्टिक आहे असं म्हणतो, पण असे रुचकर पदार्थ करून मुलांना दिल्यास ते मुलं अधिक खातात. तर यानंतर आपण जे कंदमुळं आहेत जसं आपण खाण्यासाठी उपयुक्त आहे, आरोग्यदायी आहे असं म्हणतो, पण यातील काही कंदमुळं धोकादायक असतात, हे आपण जाणून घेऊया पुढे. सर्वसामान्यांना बटाटे, रताळं किंवा मुळा ही सर्वसाधारण कंदमुळं माहीत आहे, पण ह्या कंदमुळांमध्ये काही कंदमुळं धोकादायक आहे, आरोग्यासाठी हानिकारक आहेत, तर काही पौष्टिक आहेत. याविषयी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर सर आहेत. सर, ह्या प्रदर्शनामध्ये जे कंदमुळं ठेवण्यात आले ते त्या म्हणजे 250 जे ठेवण्यात आले त्यापैकी किती कंदमुळं आरोग्यासाठी फायदेशीर उपयुक्त आहेत आणि किती धोकादायक आहेत? हे पहा, हे एक्झिबिशन जे ठेवलं आहे आम्ही त्याच्यामध्ये जी कंदमुळं ठेवलेली आहेत, या कंदमुळामध्ये प्रामुख्यानं 3 प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे त्याला इंग्रजीमध्ये डायस्कोरिया असं नाव आहे. दुसरा जो प्रकार आहे तो सुरणांचा आहे आणि तिसरा प्रकार जो आहे तो अळूचा आहे. याच्यामध्ये सर्वात जास्त संख्येनं जे स्पेसिमेन्स आहेत ते डायस्कोरियाचे आहेत. डायस्कोरिया ही वेलवर्गीय वनस्पती आहे आणि तिला जमिनीमध्ये अशा प्रकारचे मोठमोठे कंद येतात, पण यांच्या कंदांचे आकार जे आहेत ते वेगवेगळे आहेत आणि कंदांच्या वेगवेगळ्या आकारानुसार त्याला मराठी किंवा लोकल नावं वेगवेगळे आहेत. आता याच्यामध्ये जवळपास 10 प्रजाती ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळतात. या 10 पैकी 3 ते 4च फक्त खाण्याच्या योग्य आहेत आणि खाण्यासाठी वापरले जातात. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे त्याचं नाव आहे डायस्कोरिया अलाटा. पण आम्ही इथं महाराष्ट्रातले जे कंदमुळं आहेत त्याच्यावर आम्ही जास्त लक्ष ठेवलेलं आहे. फक्त संख्या प्रकार वाढवण्यासाठी आम्ही बाहेरच्या राज्यातून अशा प्रकारचे कंद पण आणलेले आहेत. तर हे जे सगळे आहेत ना, हे सगळे डायस्कोरिया अलाटा आहे. अजून याचं एक वैशिष्ट्य, आता हे त्याचा वेल आहे बघा, तो ह्या
आलाटाचं एक वैशिष्ट्य आहे, जसं जमिनीमध्ये त्याला एवढे मोठे कंद येतात ना, तसेच त्याला जमिनीच्या वरच्या बाजूला बटाटा तयार होतो. आता बटाटे सुद्धा जमिनीत येतात हे आपल्याला माहीत आहे ना, पण हा जो वेल आहे का नाही, त्या वेलीची जी पानं आहेत, त्या पानाचा जो बेचका आहे ना, त्या बेचक्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे एअर पोटॅटो तयार होतात, हवाई बटाटे तयार होतात. हे म्हणजे आश्चर्य आहे खरं म्हणजे. आणि हे सगळे एअर पोटॅटो आहेत का नाही, ते सुद्धा उकडून भाजून खातात. म्हणजे हे एवढे प्रकार आहेत सगळे. तर हा पहिला जो प्रकार आहे आणि सर्वात जास्त प्रदर्शनामध्ये जे कंद ठेवलेले आहेत ते सगळे डायस्कोरिया आलाटाचे आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे डायस्कोरियाचा, त्याचं नाव आहे डायस्कोरिया एस्क्युलेंटा. त्याला मराठीमध्ये कनगा, कणंग, काटे कणंग अशी वेगवेगळी नावं आहेत. तर काटे कणंग किंवा मी आता हा सांगितला तुम्हाला डायस्कोरिया आलाटा, त्याला तर विचित्र वेगवेगळी नावं आहेत. तर त्याच्यामध्ये गोराडू, कोराडू ही अशी त्याची नावं आहेत. हां, आणि दुसरा मी जो तुम्हाला सांगतो डायस्कोरिया एस्क्युलेंटा, हे सगळे वेलवर्गीय आहेत. आणि ते जे आहेत डायस्कोरिया एस्क्युलेंटा ना, त्याला मात्र एअर पोटॅटो येत नाही, त्याला फक्त जमिनीमध्ये कंद तयार होतात. आणि त्याचीही मोठ्या प्रमाणामध्ये गोव्यामध्ये आणि कर्नाटक भागामध्ये प्लांटेशन केलेलं आहे. ओके, तर तोही बघा तुम्ही तिकडं डायस्कोरिया एस्क्युलेंटा जो आहे त्याची लागवड करतात. आता तिसरा जो भाग आहे, त्याच्यातला तिसरा प्रकार जो आहे, त्याचं मराठी नाव फार इंटरेस्टिंग आहे. त्याला डुक्कर कंद म्हटलेलं आहे किंवा संस्कृतमध्ये वराह कंद असं म्हटलेलं आहे. त्याला नाव असं का पडलं हे महत्त्वाचं आहे, कारण त्याचे कंद जे जमिनीत आहे ना, त्या कंदावर डुकराच्या अंगावर जेवढे दाट केस असतात ना, तसे दाट केस आहेत ते बघा. म्हणून त्याला काय म्हटलं आहे, डुक्कर कंद म्हटलं. पण त्याचा कंद खाण्यासाठी वापरत नाही, काही प्रमाणात खातात, पण त्याचा कंद औषधात वापरतात, आयुर्वेद औषधामध्ये. आता या बल्बीफेराचं एक अजून वैशिष्ट्य आहे. जसं मी मगाशी डायस्कोरिया आलाटाबद्दल सांगितलं ना, तसं इथं सुद्धा त्याला एअर पोटॅटो येतात. पण हे एअर पोटॅटोचे आकार, रंग मात्र फार वेगवेगळे आहेत. हे सगळे जे आहेत, इथं आता काळसर आहे, इथं जर बघितलं तर हा बटाट्यासारखा आहे. असे विविध आकाराचे, विविध रंगाचे एअर पोटॅटो येतात. हे एअर पोटॅटोसुद्धा भाजून किंवा शिजवून खाल्ले जातात. ठीक आहे, तर हे 3 प्रकार जे मी सांगितले तुम्हाला, हे 3 प्रकाराचे कंद खाल्ले जातात. पहिले 2 सर्वात महत्त्वाचे आहेत. बल्बीफेरा फार मोठ्या प्रमाणात खात नाहीत. आता दुसरं एक माहीत आहे तुम्हाला, आपल्या महाराष्ट्रामध्ये, कोल्हापूरमध्ये, आपल्या भागात जनरली गणेशोत्सव झाल्यानंतर पितृ पंधरवडा येतो आणि त्या पितृ पंधरवड्यामध्ये मोहराची भाजी मार्केटमध्ये येते. तर तो मोहर नावाची जी वनस्पती आहे ती सुद्धा डायस्कोरियामधलेच एक स्पीसीस आहे. त्याचं नाव आहे डायस्कोरिया पेंटाफायला. हे बघा, हे त्याचे सगळे कंद आहेत. पण ह्याचे कंद मोठ्या प्रमाणामध्ये खाल्ले जात नाहीत, कारण हे ह्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झलेट नावाचं एक केमिकल आहे. हां, तर ते जर आपण त्याच्यावर प्रक्रिया न करता खाल्ले तर त्याच्यामध्ये असे सुईच्या आकाराचे स्फटिक आहे, ते खाल्ले की आपल्या घशामध्ये जातात आणि मग ते खावखवायला लागतं आणि त्रास होतो आपल्याला, म्हणून ते खाऊ नये. आळूचं पण तसंच आहे, आळूचं पण तसंच आहे. म्हणून त्याच्यामध्ये काय घालतो आपण, चिंच घालतो, त्याच्यामध्ये आमसोल घालतो. ते घातल्यामुळं ते ॲसिड असतं त्याच्यामध्ये, त्या ॲसिडमध्ये ते विरघळतात, मग ते खायला योग्य होतं. ओके, तर या पेंटाफायलामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकारची फुलं येतात सगळ्याच याच्यामध्ये, नर फुलं आणि मादी फुलं. नर फुलांची मंजिरी जी आहे त्याची मोहर म्हणून भाजी करतात, पण त्याचे कंद मोठ्या प्रमाणामध्ये खाल्ले जात नाहीत. तर हे जे आहेत मी आता सांगितले, त्याच्या व्यतिरिक्त डायस्कोरियाचे वेगवेगळे प्रकार पण इथं ठेवलेले आहेत, पण ते खाण्यासाठी नाही. हे फक्त शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी आणि लोकांना माहिती व्हावेत याच्यासाठी केलेले आहेत. आता त्यातले सुद्धा काही आदिवासी लोक किंवा खेड्यापाड्यातले लोक काय सांगतात, सर आम्ही हा पण कंद खातो. मी म्हटलं मग तुम्हाला तो त्रास होत नाही का? म्हणे सर आम्ही काय करतो सांगतो. ते म्हणाले की हा कंद जो आहे त्याचे बारीक असे चॉप्स करायचे, जसे आपण वेपरचे करतो तसे, आणि ते पाण्यामध्ये अनेक वेळा धुवायचे, नंतर गरम पाण्यामध्ये ठेवायचे, परत 1-2दा पाण्याने उकळून हे केलं, पाणी टाकून दिलं ना ते आपल्याला खायला योग्य आहे. म्हणजे त्याच्यात ते मगाशी म्हटलं ना कॅल्शियम ऑक्झलेट, ते सगळं निघून जातं. या सुरणामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. जो नेहमीचा सुरण खाण्यासाठी वापरतात, तिथं कोकणामध्ये, गोव्यामध्ये, काही ठिकाणी कर्नाटकमध्ये त्याची लागवड आणि शेती करतात. ओके, त्याच्यामध्ये सुद्धा
रान सुरण आहे किंवा शेवळा नावाची वनस्पती आहे, त्याचे कंद खात नाही. कारण त्या कंदामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कॅल्शियम ऑक्झलेट आहे आणि ते न प्रक्रिया करता खाल्ले की ते घशामध्ये अडकतात आणि मग ते त्रास व्हायला लागतो. पण हा जो समोर ठेवलेला आहे हा सुरणाचा आहे आणि हे फार मोठे आणि लहान पण असतं त्याच्यामध्ये. याला इंग्रजी नाव फार छान आहे. याला इंग्रजीमध्ये एलिफंट फूट याम असं म्हटलेलं आहे. इथं आकार बघितल्यावर लक्षात येईल ना, हत्तीच्या पायासारखा दिसतो की नाही बघा ना. याच्यामध्ये सुद्धा पौष्टिक असे गुणधर्म आहेत, त्यामुळं याचा भाजी म्हणून वापर केला जातो. पण त्याच्यामध्ये रान शेवळा आहे तिथं ठेवलेला आहे किंवा बाकीचा जो प्रकार मी तुम्हाला सांगितला रान सुरण, तर ते प्रकार खात नाही. पण त्याच्यामध्ये शेवळा म्हणून जे आहे त्याच्या पानांची भाजी करतात. पण त्या पानांची भाजी करत असताना सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये आमसोल किंवा लिंब त्याचा वापर करावा लागतो, चिंचेचा वापर करावा लागतो. हा दुसरा प्रकार सांगितला. त्यानंतर आहेत हे सगळे अळूचे प्रकार आहेत. आपल्याला सर्वसाधारणपणे कुठल्याही महिलेला अळूची भाजी करत असताना एक प्रकार त्यांना माहीत आहे. हा जो देठ आहे हा काळा आहे, काहीचा हिरवा आहे. बाजारामध्ये विकायला आले की काळा देठ असलेलेच घेतात जास्त, कारण त्याच्यामध्ये जास्त खाजत नाही. पण बाकीच्या याच्यामध्ये थोडंफार खाजतं. त्याचे सुद्धा कंद आहेत, त्या कंदाची सुद्धा काही ठिकाणी भाजी करतात. पण आपल्याला हा प्रकार पण माहीत आहे. हा खरं म्हणजे कंद नाहीच आहे, पण आपल्याकडे गेली अनेक वर्ष रामकंद म्हणून हा विकला जातो. आम्हाला सुद्धा कित्येक दिवस हे कुठून आणतात काय करतात माहीत नव्हतं. पण नंतर आम्ही अभ्यास केल्यानंतर ते लक्षात आलं. तर घायपात म्हणून एक वनस्पती आहे. जमिनीची धूप थांबवण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटनं अनेक ठिकाणी त्याची लागवड केलेली आहे आणि हा विदेशी वनस्पती आहे. तर त्याचा हा हे आहे भाग आहे. ह्याचा कसं असतं, असा मोठा त्याला भाग होतो तयार आणि त्याच्यावर काटे असणारे पानं तयार होतात. तर ते काय करतात, तो काढतात, तो वरच आहे ना, त्याची सगळी बाजूनं छाटणी करतात, त्याला असणारे पानाचे देठ सगळे काढून टाकतात, हे सगळं गुळगुळीत करतात आणि त्याला हे काव लावलेलं आहे, रंग लावलेला आहे. पण हे सुद्धा घातक आहे. हे जर कच्चं खाल्लं तर सगळा घसा आवळून येतो आपल्याला, त्यामुळे हे पण चुकीचंच आहे खाणं. म्हणून ते लोक काय करतात, त्याच्यामध्ये साखरेचं पाणी मुरवतात आणि तुम्हाला ते विकत देत असताना मोठ्या प्रमाणात देत नाहीत, अगदी पातळ स्लाइस काढून देतात. त्यामुळे हे सुद्धा जास्त खाऊ नये. म्हणजे सर कलर लावलाय हा कलर लावलेला आहे बाहेर. आणि काय सांगतात ते लोक, रामायणाच्या काळामध्ये राम वनवासामध्ये असताना याचा कंद खात होता. पण दंतकथ, पण ते नाहीच आहे. ही वनस्पती भारतात रामाच्या काळात नव्हतीच, मग कशाला सांगतात. पण धंदा करण्यासाठी आपलं ते सांगतात. ओके. त्याच्यामध्ये कासार आळू नावाचा एक प्रकार आहे आणि त्याचबरोबर तिथं जे ठेवलेलं आहे तो मोठा आळू, तो अमेरिकन आळू म्हणून आहे. पण त्याचे कंद खाण्याबद्दल मी तरी रिकमेंड केलेलं नाही. तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेला अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे हे माईन मूळ, याचं लोणचं करतात ना. हा सुद्धा मेडिसिनल आहे, खाण्यासाठी वापरणं गरजेचं आहे. तर असे काही शतावरी आहे तिथं ठेवलेलं. त्यानंतर सफेद मुसळी ठेवलेली आहे, त्याची मुळं जी आहेत ती औषधामध्ये वापरतात, शक्तिवर्धक आहेत, त्यामुळे करतात. शतावरी तर तुम्हाला माहीत असेल की जनावरांचं दूध वाढण्यासाठी म्हणून करतात. बाई बाळण झाल्यानंतर सुद्धा तिच्या अंगावरचं दूध वाढव म्हणून सुद्धा ते देतात. आता हा नागरमोथा आहे, हा काळ्या जमिनीमध्ये शेतामध्ये सगळीकडे वाढतो. हे तण आहे खरं म्हणजे, पण याला खाली लहानसा कंद आहे, त्याच्यात कंद आहे त्याच्यामध्ये, ते तोडून नेले लोकांनी. तर तो कंद जर आपण तोडला आणि वास घेतला तर त्याला सुगंधी वास आहे. दिवाळीमध्ये उठणं करता माहिती आहे ना, तर उठण्यामध्ये हे वापरतात. हे लोकांना माहीत नाही ना, त्यामुळे हे सगळे असे औषधी गुणधर्म असणारे आहेत ते सगळे. त्याच्यामध्ये एक उद्देश आहे की रान हे जे सगळे कंदमुळं आहेत ते अगदी पौराणिक काळापासून खातात, आदिमानव खात होते असे उल्लेख आहेत, रामायण महाभारतामध्ये उल्लेख आहे. पण आता बदलत्या जीवनशैलीमुळं आमच्यामध्ये बदल झालेला आहे. आमची पारंपरिक माहिती सांगणारे सगळे संपलेले आहे, बरोबर आहे. तर तीच पारंपरिक माहिती परत एकदा जनतेसमोर यावी आणि याचा अन्नामध्ये वापर करायला सुरुवात करावी, ही आमची एक अपेक्षा आहे. दुसरी एक अपेक्षा अशी आहे की या कंदमुळांची सुद्धा शेती करता येते. मग आमचा शेतकरी जो आहे, जो नुसताच ऊस लावतो किंवा आता बाकीची पिकं पण घेत नाही, तर त्यांनी प्रयोग करून बघायला काय हरकत आहे, कारण हे सगळे पौष्टिक आहेत. आणि अशा प्रकारच्या कंदमुळांची शेती करून
त्यांनी त्याची विक्री करावी आणि त्याच्यातून त्यांनी आपला उदरनिर्वाह चालवा, हा एक आमचा उद्देश आहे. कंदमुळं खात असताना त्याची पूर्ण माहिती करून घेणं तितकंच गरजेचं आहे, कारण डॉक्टर प्रत्येक वेळेस सांगतात कंदमुळं खाल तर निरोगी राहाल, आणि हेच खरं आहे. कॅमेरामॅन विजय जाधवसह प्रियांका निगवे, येस न्यूज, कोल्हापूर.